पेठ तालुक्यात होळीच्या पार्श्वभूमीवर भव्य जत्रेचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय। या जत्रेसाठी परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात, रंगोत्सवाच्या वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या उपस्थितीत जत्रेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे। या प्रसंगी दिलीप मनोहर पाटील यांनी जत्रेला आलेल्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत केले। त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या, तसेच सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन केले। जत्रेमध्ये विविध धार्मिक विधी, भजन कीर्तन तसेच लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकाने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते। गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि उत्स्फूर्त सहभागामुळे ही जत्रा शांततेत आणि आनंदात पार पडली। पेठ परिसरात सध्या होळीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसून येते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत पेठ येथे। पेठमध्ये होळी निमित्ताने 3 दिवसीय जत्रा ही दरवर्षीप्रमाणे भरत असते आणि या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ही जत्रा इथे भरत आलेली आहे। तर आपल्यासोबत पाटील साहेब आहे, तर या जत्रेचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण पाटील साहेबांकडून जाणून घेऊया। सर्वप्रथम नाशिक लोकशाही न्यूजचे माझ्याकडून हार्दिक स्वागत करतो। ते आमच्या पेठ येथे यात्रेनिमित्त आलेले आहेत। पेठ येथे साधारणतः 40 ते 50 वर्षापासून होळी निमित्त यात्रा भरते। या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव, सगळ्या प्रकारचे लोक येतात आणि होळीचा आनंद लुटतात। ही परंपरा साधारण 40 ते 50 वर्षापासून चालू आहे। नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 40 वर्षापासून ही जत्रा भरत आलेली आहे आणि इथले वैशिष्ट्य म्हणजे महादेवाचं मंदिर आहे। तर सर्व श्रद्धाळू, सर्व भक्त दरवर्षीप्रमाणे इथे येतात। पेठमधूनच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून लांबून लांबून सर्व नागरिक आणि भाविक इथे आपल्या श्रद्धेस्थानी येत असतात आणि आपली मनोकामना ही पूर्ण करण्यासाठी इच्छापूर्ती देखील करत असतात। तर महादेवाच्या आशीर्वादासाठी लांबून लांबून हे लोक येत असतात। तर इथले काय वैशिष्ट्य आहे हे आपण पाटील साहेबांकडून जाणून घेऊया। त्याचं ते वैशिष्ट्य असं आहे का ते साधारण 400-500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि तळ्याकाठी आहे। या एकदम शांत रम्य परिसर असा आहे। आता नगरपंचायतने बऱ्यापैकी सुधारणा केलेली आहे, त्यामुळे तिथं आल्यानंतर बसल्यानंतर माणसाला एकदम मानसिक जी शांतता असते ती चांगली लाभते आणि त्याचं ते निमित्त असून ते होळी निमित्त ते यात्रा भरते। तसेच गेल्या अनेक वर्षापासून ही जी जत्रा यात्रा भरत असते, तर अनेक भाविक इथे येत असतात। तसेच पाटील साहेबांकडून देखील आलेल्या सर्व भाविकांसाठी त्यांनी स्वागताचा वर्षाव केलेला आहे आणि तसेच पाटील साहेबांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल साहेबांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।